नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक्य व वाक्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण वाक्य आणि वाक्याचे प्रकार हा भाग अभ्यासत आहोत आणि व्याकरणाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या आधी आपण व्याकरणाच्या भागामध्ये वाक्य म्हणजे काय, वाक्याचे किती प्रकार असतात, कोणकोणते प्रकार असतात हे आपण अभ्यासलेले आहेत। आता आपण वाक्याचे पुढील प्रकार अभ्यासणार आहोत। वाक्याचे खालील 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार म्हणजे अर्थावरून पडणारे प्रकार। अर्थावरून पडणारे प्रकार हे वाक्याचे मुख्यतः 4 प्रकारे असतात। पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरा आहे प्रश्नार्थक वाक्य आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य। व्याकरणाच्या मागील भागामध्ये आपण अर्थावरून पडणारे वाक्याचे मुख्य हे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत। विधानार्थी वाक्य म्हणजे ज्यामध्ये केवळ एखादं विधान केलं जातं, कर्त्याच्या द्वारे जे काही विधान केलं जातं त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो। आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्यामध्ये एखादी आज्ञा, विनंती, उपदेश केला जातो, हा भाव तिथे असतो, त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो। प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यामध्ये प्रश्नाचा बोध असतो, कर्त्याद्वारे प्रश्न विचारला जातो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं, तिथे आपण प्रश्नार्थक वाक्य आहे असे म्हणतो। आणि उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या सुरुवातीला उद्गारवाचक शब्द किंवा उद्गारवाचक चिन्ह लावलेले असतात आणि तिथे आपण उद्गारार्थी वाक्य आहेत असे म्हणतो। तर हे झाले अर्थावरून पडणारे वाक्याचे मुख्य 4 प्रकार। आता आपण स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। स्वरूपावरून वाक्याचे एकूण 3 प्रकार पडतात। पहिला आहे केवळ वाक्य, दुसरा आहे संयुक्त वाक्य आणि तिसरा आहे मिश्र वाक्य। आता आपण स्वरूपावरून पडणारे वेगवेगळ्या वाक्यांचे प्रकार उदाहरणांद्वारे समजून घेऊया। सुरुवातीला आपण केवळ वाक्य म्हणजे काय हे उदाहरणाद्वारे आणि परिभाषेद्वारे समजून घेऊया। केवळ वाक्य, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास आपण केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण वाक्याचे प्रकारामध्ये उद्देश आणि विधेय म्हणजे काय याचा अभ्यास आपण केलेला आहे। तर मग ज्या वाक्यामध्ये केवळ एक उद्देश आणि एक विधेय असते त्या सर्वसामान्य वाक्याला आपण केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतो। उदाहरणार्थ, राम आंबा खातो। याच्यामध्ये राम हा उद्देश आहे, खातो हे विधेय आहे। म्हणजेच एक उद्देश आणि एक विधेय असल्या कारणाने राम आंबा खातो हे वाक्य केवळ वाक्य होते। पुढील उदाहरण आहे संदीप क्रिकेट खेळतो। या वाक्यामध्ये संदीप हे उद्देश आहे, खेळतो हे विधेय आहे। म्हणजेच एक उद्देश आणि एक विधेय असल्या कारणाने संदीप क्रिकेट खेळतो हे केवळ वाक्याचा प्रकार आहे। आता आपण अजून काही उदाहरणांद्वारे केवळ वाक्य समजून घेऊया। पहिलं उदाहरण आहे ती रोज सकाळी लवकर उठते आणि दुसरं आहे तो कसोटी सामन्यात खेळतो। ही दोन्ही सुद्धा केवळ वाक्य आहेत। केवळ वाक्यामध्ये एक विधान असते आणि त्याचबरोबर एक उद्देश आणि एक विधेय असते। आता बघा इथे आपण या आधी सुद्धा वाक्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे अभ्यासलेला आहोत की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये केवळ एखादं विधान केलं जातं तरी त्या वाक्याला आपण केवळ वाक्य असे म्हणतो। त्याचबरोबर त्या वाक्यामध्ये एक उद्देश किंवा एक विधेय असू शकते। उदाहरणार्थ, ती रोज सकाळी लवकर उठते। ह्या वाक्यामध्ये सुद्धा एक सर्वसामान्य विधान केलेलं आहे। त्याचप्रमाणे तो कसोटी सामन्यात खेळतो ह्या वाक्यामध्ये सुद्धा एक विधान केलेलं आहे, त्याचबरोबर एक उद्देश आणि एक विधेय आहे।
म्हणजेच काय, या सर्व उदाहरणावरून आपल्याला केवल वाक्याची काय विशेषता समजते, तर केवल वाक्य यामध्ये एकच विधान असते, त्याचमुळे किंवा त्याचबरोबर एक उद्देश किंवा एक विधेय असते. केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकार्थी किंवा नकारार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते. तर इथे केवल वाक्याचं आपल्याला महत्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे की जे काय आपण वाक्याचे वेगवेगळे प्रकार याआधी सुद्धा अभ्यासलेले होते, म्हणजे विधानार्थी वाक्य असू दे, प्रश्नार्थी वाक्य असू दे, आज्ञार्थी वाक्य असू दे किंवा उद्गारार्थी वाक्य असू दे. उद्गारार्थीचे वाक्यांचे सुद्धा आपण दोन प्रकार पाहिले होते की होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. तर यापैकी कोणत्याही वाक्याचा प्रकार आणि त्यामध्ये एक केवळ विधान केलेलं असेल आणि ते वाक्य सार्थक असेल तर ते केवल वाक्य हा व्याकरणाचा प्रकार, वाक्याचा प्रकार असू शकतो. पुढील वाक्याचा दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. आता आपण संयुक्त वाक्य म्हणजे काय हे व्याख्येच्या द्वारे समजून घेऊया. जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयनामी अवयवांनी जोडली जातात तेव्हा तिथे संयुक्त वाक्य होते किंवा त्याला आपण संयुक्त वाक्य आहे असे म्हणतो. म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे की जेव्हा दोन वेगवेगळी स्वतंत्र वाक्य उभयान्वी अवयवांनी जोडले जातात तेव्हा आपण त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतो. याआधी आपण उभयान्वी अवयव कोणते कोणते असतात ते पाहिलेले आहेत आणि किंतु, परंतु, अथवा हे जे काही उभयनामी अवयव आहेत त्याद्वारे जेव्हा दोन वाक्यांना जोडले जातात अर्थात संयुक्त केले जातात आणि त्यातून एक पूर्ण भाव उत्पन्न होत असतो तेव्हा आपण त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतो. उदाहरण आहे इथे, आपण ते समजून घेऊया. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर बघा ह्या वाक्यामध्ये विजा चमकू लागल्या हे एक स्वतंत्र वाक्य आहे आणि पावसाला सुरुवात झाली हे एक स्वतंत्र वाक्य आहे. परंतु या दोन वाक्यांना जोडण्यासाठी आणि या उभयनामी अवयवाचा प्रयोग केलेला आहे. म्हणजे केवळ आणि या उभयनामी अवयवामुळे दोन वाक्य एकत्र येऊन ती जोडली जातात आणि त्यातून एक सार्थक असा भाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली हे संयुक्त वाक्य आहे. त्याचप्रमाणे पुढील उदाहरण आहे, भारतात कला पैसा आला आणि बेकारी वाढली. तर याच्यामध्ये सुद्धा बघा आणि या उभयनामी अवयवाने इथे दोन वाक्यांना, दोन भावांना जोडले गेलेले आहेत, त्यामुळे हे सुद्धा वाक्य संयुक्त वाक्य आहे. पुढील उदाहरण आपण समजून घेऊया. मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. तर इथे सुद्धा बघा दोन सर्वसामान्य विधेय वाक्याला किंवा विधान वाक्याला आणि या उभयनामी अवयवांनी जोडलेले आहे. म्हणजेच मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते हे स्वतंत्र वाक्य आहे आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते हे स्वतंत्र वाक्य आहे. तर दोन्ही स्वतंत्र वाक्यांना इथे आणि या उभयनामी अवयवांनी जोडल्यामुळे हे संयुक्त वाक्य आहेत. पुढील उदाहरण पाहूया. मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल. तर इथे बघा किंवा हा या उभयनामी अवयवाने लंगडी या खेळात भाग घेईल किंवा खो खो आणि लंगडी ह्या दोन वेगवेगळ्या खेळांना आपण किंवा या शब्दाने जोडलेलं आहे. म्हणजे मिहीर खेळात भाग घेईल, पण कोणत्या खेळामध्ये, एकतर खो खो किंवा लंगडी. तर म्हणजे ह्या दोन्ही खेळांमध्ये आपल्याला एक खेळ चॉईस करायचा आहे, त्याच्यासाठी किंवा हे उभयनामी अवयव जोडल्यामुळे त्या दोघांमधील वेगळेपणा आपल्याला सहज लक्षात येत आहेत. म्हणून इथे किंवा या उभयनामी अवयवामुळे हे संयुक्त वाक्य आपल्याला पाहायला मिळते. आता संयुक्त वाक्याची वैशिष्ट्य पाहूया. ही संयुक्त वाक्य आता जे काय आपण पाहिलेले आहेत उदाहरणं, ती सगळी संयुक्त वाक्याची उदाहरणं आहेत. संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात. ती दोन वाक्य उभयनामी अवयवाने जोडलेली असतात, पण ती दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात. म्हणजेच
ती दोन वाक्य केवळ वाक्य असू शकतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवरती अवलंबून नसतात. ते एक जोड वाक्य असते. तशा रीतीने दोन वेगवेगळ्या स्वतंत्र वाक्यांना किंवा केवळ वाक्यांना जेव्हा आपण अर्थ उभयनामी अवयवाने जोडतो तेव्हा ते संयुक्त वाक्य होतात. आणि हे दोन्ही जे वाक्य असतात ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, म्हणजे ते एकमेकांवरती अवलंबून नसतात. आता आपण वाक्याचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत आणि तो वाक्याचा तिसरा प्रकार म्हणजे मिश्र वाक्य होय. मिश्र वाक्याची परिभाषा आहे जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य किंवा एक अधिक गौण वाक्य उभयनामी अवयवांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. बघा इथे काय सांगितलेलं की एक प्रधान वाक्य असतं आणि त्याच्यावरती अवलंबित असं गौण वाक्य असतं आणि ह्या प्रधान वाक्याला आणि गौण वाक्याला उभयनामी अवयवांनी जोडलेलं असतं. आता बघा ह्या आधी आपण संयुक्त वाक्य पाहिलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे की दोन स्वतंत्र वाक्यांना उभयनामी अवयवांनी जोडलेलं असतं. पण आता याच्यामध्ये फरक काय आहे की संयुक्त वाक्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की दोन्ही जी वाक्य असतात ती स्वतंत्र असतात आणि ते एकमेकांवरती अवलंबून नसतात. परंतु मिश्र वाक्यामध्ये हे वाक्य जे असतात ते दोन्ही एकमेकांवरती अवलंबून असतात. त्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि त्यावर दुसरं अवलंबित असलेलं म्हणजेच गौण वाक्य असतं आणि हे दोन्ही वाक्य उभयनामी अवयवांनी जोडलेले असतात. म्हणून इथे आपण त्याला मिश्र वाक्य असे म्हणतो. आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. आता बघा इथे म्हणून ह्या उभयनामी अवयवाने दोन वाक्यांना जोडलेले आहे, परंतु नोकरी मिळावी हे प्रमुख वाक्य आहे, तो शहरात गेला हे गौण वाक्य आहे. म्हणजेच इथे या दोन्ही एकमेकांवरती वाक्य अवलंबून आहेत आणि त्यासाठी म्हणून या उभयनामी अवयवाचा उपयोग करण्यात आलेला आहे. म्हणजेच नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. पुढील उदाहरण आहे तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. तर याच्यामध्ये पण बघा म्हणून हे उभयनामी अवयव आलेला आहे आणि याच्यामध्ये तो शहरात गेला त्याला नोकरी मिळाली हे दोन विभिन्न वाक्य जरी असतील तरी पण दोन्ही वाक्य हे एकमेकांवरती अवलंबून आहेत. दोन्ही वाक्य स्वतंत्र नाहीत, कारण की दोन्ही वाक्य जर वेगवेगळा केला तर आपल्याला त्याचा अर्थबोध होत नाही, तो अर्थबोध अपूर्णच वाटतो. जसं की तो शहरात गेला हे जरी वाक्य स्वतंत्र असलं तरी पण ते अर्थाच्या दृष्टीने ते आपल्याला पूर्ण वाक्य वाटत नाही. त्याला नोकरी मिळाली हे सुद्धा वाक्य आपल्याला अपूर्ण वाटतं. पण जेव्हा म्हणून या उभयनामी अवयवाने तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली जोडल्यावरती आपल्याला दोन्ही वाक्यांच्या एकत्रितपणामुळे आपल्याला सार्थक वाक्य किंवा वाक्याचा अर्थ व्यवस्थित कळतो. पुढील उदाहरण आहे रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. तर बघा इथे म्हणून आणि हे उभयनामी अवयवाने तीन वेगवेगळ्या वाक्यांना जोडलेलं आहे, परंतु तिन्ही वाक्य एकमेकांवरती अवलंबून आहेत. रोहित शर्मा चांगला खेळला, भारत जिंकला, सर्वांना आनंद झाला ह्या तिन्ही वाक्यांना म्हणून आणि या उभयनामी अवयवाने जोडल्या कारणाने इथे मिश्र वाक्य पाहायला मिळते. पुढील उदाहरण आपण समजून घेऊया. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. म्हणजे जेव्हा, तेव्हा, जर, तर असे शब्दांचा जेव्हा प्रयोग केला जातो तेव्हा सुद्धा ते मिश्र वाक्याचे उदाहरण असते. पुढील उदाहरण आहे पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. इथे बघा की या वाक्यामध्ये की आणि व या उभयनामी अवयवाने तीन स्वतंत्र वाक्य, तीन एकमेकांवरती अवलंबून असलेली वाक्य एकत्रित आलेले आहेत आणि अशा रीतीने हे मिश्र वाक्य तयार झालेले आहे. म्हणजेच काय, आता मिश्र वाक्याचे वैशिष्ट्य आपण समजून घेऊया. मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवरती अवलंबून असतात. आपण यापूर्वी वाक्याचा जो प्रकार अभ्यासलेला आहे संयुक्त वाक्य, त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं की दोन्ही वाक्य कसे असतात,
स्वतंत्र असतात आणि ते एकमेकांवरती अवलंबून असतात. परंतु मिश्र वाक्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाक्य एकत्र जोडली जातात आणि ही जेवढी काही वाक्य जोडलेली असेल, 2 असू दे 3 असू दे, ते एकमेकांवरती अवलंबून असतात, ते स्वतंत्र नसतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य जे असते त्याला आपण मुख्य वाक्य असे म्हणतो. तर त्या वाक्यावरती म्हणजेच मुख्य वाक्यावरती अवलंबून असणाऱ्या वाक्याला आपण गौण वाक्य असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला वाक्याचे वेगवेगळे प्रकार अभ्यासायला मिळालेले आहेत. तर वाक्य आणि वाक्याचे प्रकार हा व्याकरणाचा भाग इथे संपतो. धन्यवाद.